इथल्या गावठी भाजी गवार जी आहे गावठी आहे. इथे म्हणायला गेलं तर कारली आहे. तर आपल्याकडे आज 2 प्रकारच्या भाज्या होणार नाही आहेत, म्हणजे याची तयारी करून ठेवते. आणि बघूया कारली मी कशा पद्धतीने बनवते, तुम्ही पण तसंच बनवता का? तर आजचा व्लॉग हा ह्याच्यावरती असणार आहे. एव्हरीवन, कसे तुम्ही सर्व? मस्त मजेत. मी पण खूप छान मस्त मजेत. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत नवीन अशा एका व्लॉगमध्ये. सो व्लॉग बघायला गेला तर आज तर हे पण लवकर येणार नाहीत. गेलेत भिवंडीला मरणाचं पाणी भरलं आहे, पूर्ण तळं साचलं आहे तिथं ज्या ठिकाणी ते गेलेले आहेत. सो हे तर होणारच होतं, कारण की एवढे दिवस आराम केला, 2-3 दिवस नव्हतं पाठवलेलं फील्डवरती त्यांना. सो आज ते तिकडे गेले. आता जस्ट फोन आला आहे, चहा प्यायची वाट बघत थांबले मी. वाजले 6:30 असं. आता मला तर लागले बाबा खूपच भूक. आता मी काय करणार आहे, मस्तपैकी चहा बनवणार आहे, कोरा चहा पिते आणि लगेचच कामाला लागते. म्हणजे भाज्या वगैरे बनवून ठेवते, जेवण रेडी करून ठेवते. म्हणजे कसं होईल, उद्यापासून मला पण कामाला जायचं आहे, कारण की आता एवढा दिवस आराम केलेला आहे. आणि एवढा दिवस आराम केला तर उद्या तर जाणं गरजेचंच आहे. फॉर एक्झाम्पल म्हणायला गेलं तर 2 दिवस मस्तपैकी आराम घेतला आहे. घरी असलं की नकोसं वाटतं, शाळेत गेलं का असं वाटतं घरी जावं, घरी राहावं, आराम करावा. सो आता हे कारली छान. मला कारल्याची भाजी तर खूप आवडते, इतकी आवडते ना का विचारून सोय ना, लिटरली. आणि त्यातल्या त्यात म्हणाला तर माझ्या आत्या जी भाजी बनवते ना कारल्याची, ती तर अप्रतिम, अति उत्कृष्ट अशी. चला तर मग पहिली साफ करून घेऊया पहिली भाजी पटापट. सो निर्वी पण गेले तिच्या मावशीकडे, ती पण गेले तिकडं मावशीकडे तिच्या काय नाश्ता पाणी करायला, हेअरस्टाईल बनवायला. इकडे मी एकटीच आहे, भाज्या करते साफ पटापटा. ही गव्हाची पटकन साफ करून घेते आणि मग ह्याच्याकडे बघते, कारण की ह्या कारल्याला आपल्याला पूर्णपणे याला साफ करून ह्याच्या आतड्या पारोट्यावरचं कवच काढून याला बारीक चिरून त्याच्यामध्ये मीठ असं हे करून ठेवून ते करावं लागतं. सो त्याच्यासाठी आजची भाजी असणार आहे कारला स्पेशल. आजची भाजी असणार आहे कारली स्पेशल. चला तर मग करूया पटापट. सोलून घेते मी. सो ही भाजी ना पुण्यावरून आलेली आहे आणि इतकी कवळी आहे ना, मस्त शेतातली भाजी आहे, खूप छान. सो खालचे जे रूम मालकीण आहेत ना आपल्या, तर त्यांनी दिलेली आहे आणि मस्त आहे अशी. म्हणजे तोडताना असं ना प्रॉब्लेम येत नाही आहे, पटापट तोडल्या जातात. आवाज पण बघा कसा कटकट येतो आहे. सो अशी छान वाटते, जून नाही आहे, कोवळी एकदम. आणि चवीला पण भरपूर छान लागणार आहे. पावसाळ्यामध्ये म्हणाल तर सगळीकडे हासाच पसारा लागणार आहे कपड्यांचं. इकडे सुकट टाक, तिकडे सुकट टाक. आता करणार काय, घर आपलं पडतंय छोटं, पावसात कपड्यांचा बाजार होता मोठा. तेच ना, आयुष्यामध्ये म्हणायला गेलं तर कारल्यासारखी माणसं जेवढी तुमच्या आयुष्यामध्ये असतील ना, तेवढी बेटर आहे. त्यांना सांभाळून ठेवा, त्यांना जवळून हे करा, त्यांची मनं दुखवू नका. पण जी साखरेसारखी गोड आहेत, ज्यांच्यामुळे साखर खाऊन डायबिटीस होऊ शकतो, त्या लोकांना थोडं दूर ठेवा. कारण की तेच चाललं आहे ना जगामध्ये, लोकांना गोड माणसं, तोंडावर बोलणारी, त्यांच्या मनासारखी करणारी, पुढं करणारी लोकं आवडतात. पण जी लोक त्यांच्या आपलं काहीतरी चुकतंय, आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात. काही गोष्टी असतात की आपलं चुकत असतं, पण आपण एक्सेप्ट कधी करत नाही. आपल्याला वाटतं की नाही बरोबर आहे, आणि हा सारखाच आपल्याला बोलत असतो, सारखंच आपल्याला टोमणे मारत असतो, सारखंच आपल्याला म्हणतो ना सुधरवण्याचा प्रयत्न करत असतो, सांगत असतो. तर तशा माणसांना लांब नका ढकलू तुम्ही, त्यांना जवळ करा. कारण की ती आपल्या आरोग्यासाठी, आपल्या शरीरासाठी नेहमीच ऑलवेज चांगली असतात, उपयुक्त असतात. कारण की कारलं कधी पण चवीला जरी कडू असलं तरी शरीरासाठी खूप चांगलं असतं. सो असंच असतं. त्याच्यामुळे जेवढं गोड लोकांपासून लांब राहता येईल तेवढं राहण्याचा प्रयत्न करा. आणि कडू माणसांना जवळ ठेवा. नो हानिकारक, फक्त उपायकारक, हो की नाही? येस, आजचा धडा ह्याच्यातूनच, कारल्याच्या भाजीतून. कारली आता मी घेते कापायला. ह्याच्यावरचं टेक्स्चर आपण काढून घेऊया सगळं जे आहे ते, आणि मग कापून घेऊया.
ठीक आहे. चला मी काढून घेते. तशी काढली ना कोवळीच आहे. 3 दिवस नसते झाले, कालच आणल्यात त्यांनी दोन्ही भाज्या, पण बनवायचा काही योग आला नाही आहे. तो आज संध्याकाळी ठेवला, म्हटलं भाकरी बरोबर होऊन जाईल, कारण की भाताबरोबर कारल्याची भाजी आमच्या आवडत नाही. त्याच्यामुळे म्हटलं कशाला एवढं करत बसता. दुपारी बनवली होती फराशाची डाळ, आणि काय बनवलं होतं, फराशाची डाळ केली आणि भात, बस. पाईप्स आणले होते, ते नसतात का पापडीवाले, ते आणले. दिवस गेला ढकलून. साफ करून घेतलं वरचं हे. असे मी सगळ्यांचं करून घेणार आहे. लहानपणीची जर गोष्ट सांगायची झाली ना, तर माझी आई ना आमच्या घरी कारलं हे आठवड्यातनं एकदा तरी यायचं. आणि तेव्हा आमचे नखरे पण नसायचे, जे मिळेल ते खायचं. आणि तेव्हापासूनची सवयच झालेली आहे. कोणती भाजी आवडत नाही अशातला प्रकार नाही आहे. मग ती पालेभाजी असू दे, फळभाजी असू दे, आपली कंद भाजी असू दे, सगळं खातो. तर ती असं ना, आता काय करणार आपण, ह्याचं भाजीचं आतल्या बिया वगैरे काढून घेणार, आणि त्याच्यानंतर त्याचा जो रस काढून जातो ना, ज्यावेळेस मीठ आपण वगैरे टाकतो आणि ठेवतो थोडं 10-15 मिनटं त्याला, तो रस जो यायचा ना, असं निघायचा ना, तो माझी आई मला प्यायला द्यायची. आणि अगदी अर्धा कप मी प्यायलेली आहे. त्याच्यामुळे कधी ना पोटाचा आजार असं कधी झालेलं नाही, किंवा माझं पोट दुखतंय किंवा मला त्रास होतोय असं कधीच नाही. पिरियड्स म्हणाल तर रेग्युलर आहे, त्याच्यामुळे कुठलाच प्रॉब्लेम झालेला नाही आहे पोटांचा त्यांचा. त्याच्यामुळे निर्वीला पण 1-2दा मी पाजला होता, जेव्हा ती लहान होती, आणि ती प्यायली पण होती त्या टायमिंगला. आत्ता तर नाही पिऊ शकत ती बया. ठीक आहे. चलो, ह्याचं बाहेरील वस्त्र काढून घेतले, त्याला थोडंसं उघडं केलं आहे बिचाऱ्याला. कोवळे आहेत पण हे पण, आणि ही पण झाली. म्हणजे उद्याची तयारी करून घेतली डब्याची, म्हणजे टेन्शन नाही राहणार. फक्त गवार पण खूप छान पद्धतीने बनवता येते. मी ही एकच रेसिपी ना मी इन्स्टाच्या याच्यावरनं बघितली होती, कारण की मला तशीच म्हणतात ना, ते पाणीदार कशी असते, थोडंसं पाणी असतं, तशी वाली भाजून बनवायची होती. कधी योग नाही आला, सो मी केलं ट्राय. आता मी कापून घेते कारलं कोवळंच आहे एकदम, आणि पटापट भाजी बनवून घेऊया आपण. हे देखो, असं कापून घ्यायचं आहे. असं दिसतंय का, असं कापून घ्यायचं आहे आपल्याला राऊंड. फायनली आपलं झालेलं आहे कटिंग करून हे आपलं कारल्याची भाजी. इकडे गव्हाची भाजी झालेली आहे साफ करून. इकडे ना असं बिया वगैरे पण काढून घेतलेल्या आहेत, कारण की कोवळ्या होत्या त्याच्यामुळे पटकन झालेलं आहे. हा एवढा पसारा आता साफ करून घ्यायचा आहे. आणि आता हा तोंड वगैरे तोंड नाही धुणार आहे, झाला आहे सगळा मेकअप करून. हात धुवून घेते आणि चहा पहिली बनवते आणि चहा पिऊन घेते. ओके, याची प्रोसेस करून घेईपर्यंत ह्याच्यामध्ये ना आपण थोडंसं मीठ टाकून याला 15-20 मिनटं ठेवून द्यायचं आहे. जो कडवटपणा आहे ह्याच्यातला तो निघून जाण्यासाठी. बघा, हे वांगी आणलं होतं काल, खराब जरा कसं झाले ते. असं आणायचं आहे, म्हणजे बघून देखून नाही आणत, असंच आणायचं फुकट. इकडे टाकलेलं आहे मीठ, दिसतंय व्हाईट कलरचं मीठ टाकून ठेवलेलं आहे याला हे करण्यासाठी. तोपर्यंत इथे बनवले मी चहा, कोरा चहा टाकला आहे. आणि होईपर्यंत मी जाऊन येते दुकानातून बिस्किट घेऊन येते, कारण की आत्ता मला लागलेली आहे मरणाची भूक. कारण की 6-6:30 ह्या दरम्यानमध्ये मला भूक लागतच असते, आणि मला आता खायची खूप गरज आहे. तर मी चालले बिस्किट आणायला दुकानात. पाऊस पण नाही, बारीक रिमझिम आहे. तोपर्यंत जाऊन येते, झाडू मारते आणि मग जाते. मी नाक्यावरून जाऊन आले. नाका म्हणजे आमचा मार्केटमध्ये जाऊन आले, कारण की कोथिंबीर कढीपत्ता नव्हता, सो ते आणायलाच गेले होते जस्ट. आणि मग काय आम्हाला दिसला वडापाववाला. मग काय अन्नाचा मस्त आहे, वडापाव घेऊन आले गरम गरम. आपली चाय पण रेडी आहे, सो आता आपण चहा पिणार आहोत. चला तर मग. काला चाय, काला पाणी, सवय झाली. काळी चहा प्यायची सवय झाली, त्याच्यामुळे दुसरी चहा जमतच नाही मला. दुधाची मुलांचे गॅ फिरत येते माझ्या तोंडातून. आज निर्वीचा कप घेऊया आपण. चहा थोडीशी जास्त अद्रकवाली घेऊया चहा. खायचंय. चलो चाय पीने को और वड़ा पाव खाने को.
पाऊस थोडासा कमी झाला त्याच्यामुळे म्हटलं जाऊन येते. आणि कोथिंबीर कढीपत्त्याशिवाय काही मजा नाही अजिबात. हा देखो वडापाव दुमडायचा असं करायचं. हा हा विथ मिरची बरोबर चहा. की कोथिंबीर महाग झाली ना की विचारून सोय नाही. हे एवढं टवल्या दिल्यात पाहिजे तेवढ्या कढीपत्त्याशिवाय पण काही जमत नाही. हे तर पाहिजे, कोथिंबीर पाहिजे. कोथिंबीर बघा केवढीशी दिली, 10 रुपयाच्या कोथिंबीरचा जुडी. तरी आज चांगली तरी दिली, नाही तर हे एवढीशीच देतात बस. हे आणले मिरच्या, मला ह्या मिळाल्या तिखटवाल्या एकदम झलपलीत. आता आपलं हे बघू, मीठ टाकून भरपूर वेळ झाला. आपण याला ना पिळून घेऊया छानपैकी. याच्यातून कडवट पाणी काढून घेऊया. असं पण पाणी सुटलं याला. चला बघा, त्याचं ना पाणी काढून घेतलेलं आहे. इकडे बघा 2-3 वेळा धुवून घेतलेले साफ आणि याला पिळून घेतलेली आहे. आता आपण ना कढईमध्ये तेल टाकायचं आहे थोडंसं आणि थोडीशी ना भाजून घ्यायचे छानपैकी. आणि नंतर कांदा, टोमॅटो, मिरची जे काय तुम्हाला लागेल त्या साहित्यांमध्ये तुम्ही त्याला फोडणी घालून घ्यायचे. मी इकडे तांदळाची भाकरी आणि भाजीच बनवणार आहे आणि निर्वेसाठी खिचडी भात घालणार आहे. कारण की कडू भाजी मी कारल्याची खाणार नाही ती आणि तिला काय जमायचं नाही, त्याच्यामुळे मी खिचडी भात टाकणार आहे आणि ही भाजी बनवून घेते. चला तर मग इकडे ना तेल थोडंसं टाकलेलं आहे कढईला. आपण ही भाजी टाकून घेऊ. आपण तव्याला थोडं भाजून घेऊया, म्हणजे तव्याला नाही कढईमध्ये भाजी थोडीशी उलटवून घेऊया. इकडे कांदे कापायची तयारी माझी चालू आहे, कांद्या फोडणी वगैरे घ्यायची. चला इकडे भाजी ना झालेली आहे आपली भाजून घेऊन. आता आपण ही काढून घेऊया आणि तेल कांद्यामध्ये आपण परतून घेऊया. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता आणि मिरची टाकलेली आहे. ती छान ना कांद्याला थोडासा परतून घ्यायचा आहे चांगला. कढई गरम झाली होती त्याच्यामुळे आपण इकडे तांदूळ आणि डाळ भिजत ठेवूया कढई. इकडे मी तांदूळ आणि डाळ मिक्स मुगाची आणि मसूरची डाळलेली आहे. म्हणजे खिचडी हे झाले की लगेच खिचडी भात घालून घेणार आहोत आपण, म्हणजे आपलं काम समाप्त. इकडे मी ना हळद, मीठ आणि थोडासा लाल तिखट मसाला घरगुती टाकलेला आहे. कांदा चांगला फुलटून निघालेला आहे. आता ही भाजी जी आहे ना ती आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहे. थोडीशी छानपैकी बाजूच्या गॅसवर ठेवून घेऊया आणि झाकण लावून मारून ठेवूया. कोथिंबीर टाकून त्याचा फ्लेवर येईल छान असा. इकडे मंद आचेवर टाकलेले कोथिंबीर टाकून झाकण मारून ठेवलेलं आहे. इकडे तव्यावरती ठेवलेलं आहे टोप, याच्यामध्ये घालणार आहे मी खिचडीचं प्रिपरेशन केलेलं आहे. इकडे कोथिंबीर आहे, मिरची, टोमॅटो आणि कांदा आहे. कढीपत्ता टाकून घेणार आहोत आपण आणि करून घेणार आहोत पटापट. इकडे भाजी झाली आपली रेडी. आता आपण याला फोडणीला घातलेला आहे खिचडी भात, मसाला भात रेडी. आता आपण हे धुवून घेऊया आणि डायरेक्ट त्याच्यामध्ये टाकून द्या. त्याच्यामध्ये हळद, मीठ, मसाला टाकून घ्यायचं. ज्यात मी हळद, मीठ, मसाला, गरम मसाला आणि बिर्याणी मसाला टाकून घेतलेला आहे. आता आपला हा खिचडी भाताचं प्रिपरेशन केलेला हा वाला भात आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया. पाणी टाकून घेऊया, हे थोडं शिजवून घेऊया. मस्त तिखट मसाले भात.
मी एका पीठ मळते माझी हिरोईन भाकरीचं. भाकरी बनवायला काल पण मळलेलं चांगलं आणि भाकरी पण थोपटलेली. बघू आता भाकरी थोपटणार पण. इकडे भाजी आपली रेडी आहे. सो गाईज ना, आणि भाकरी झाली. तिकडे खिचडी भात पण रेडी आहे. आता फक्त भाकरी टाकायचे आणि करायचे. घे सगळं ओव्हरऑल घे. काल कसं सांगितलं तसं. सो फायनली पीठ मळून झालं आहे निर्वीचं मस्तपैकी. तांदळाची भाकरी बनवणार आहे निर्वी आता. हाय गाईस, हाय गाईस. सो गाईज मळून झालं आहे मॅडमचं. आता मॅडम भाकरी टाकणार आहे. त्याला हातावर घेऊन हा तसं काय. थाप आता व्यवस्थित. कसं फिरवायला सांगितलं मी. पीठ लावून. येस व्हेरी गुड. हेअरस्टाईल बघा माऊली बनवली तिच्या केसांची. शेनिंग मारते नट्टापट्टा करून. असं नाही बघ, इकडे असं घ्यायचं असं पीठ लावून घे. हिथं नाही मळायचं, हिथं हिथं फक्त दाब द्यायचा. असू दे, वाईट बरी काय बनवते बापाला भाकरी. झाले तरी एवढी. हो अरे बापरे, अरे बाबा. माझी भाकरी बनवायची अलग स्टाईल है. कभी तो अलग बनाने को होता ही नहीं. क्या रोज हमेशा जैसे. अभी तो अलग. इसमें थोड़ा सा नमक पाउडर कर पटकन. तिथे पाय गरम झालं, त्याच्या अंग पण झाले. सो गाईज वाकडे तिकडे भाकरी आपली झालेली आहे. आपण टाकूया तव्यात मस्तपैकी. दुसरी घेतली त्याने हातात. झालं इथे गरम. निर्वीची भाकरी बनवलेली रेडी झालेली आहे तिच्या पप्पांसाठी. इकडे जेवण रेडी. आता आपण जेवायला घेणार आहे मस्तपैकी.